आप देख रहे हैं लोकोत्तर न्यूज। मैं हूं आपके साथ हर्षिता। मराठी भाषा नहीं जानने वाले ड्राइवर अब महाराष्ट्र में ऑटो टैक्सी नहीं चला पाएंगे। राज्य सरकार 20 अगस्त से उन ऑटो रिक्शा और टैक्सी ड्राइवरों के खिलाफ अभियान शुरू करने वाली है जिनके पास मराठी का वर्किंग नॉलेज नहीं है। ट्रांसपोर्ट मंत्री प्रताप सरनाईक ने बुधवार को इसका ऐलान किया। उन्होंने कहा कि ड्राइवरों को पहले नोटिस देकर 3 महीने में मराठी सीखने का मौका दिया जाएगा। इसके बाद भी मराठी नहीं सीखने पर लाइसेंस और बैज सस्पेंड कर दिया जाएगा। यह अभियान पूरे राज्य में 1 महीने तक चलेगा। अतिरिक्त परिवहन आयुक्त रवि गायकवाड़ पूरे महाराष्ट्र में से 1 महीने के अभियान की निगरानी करेंगे। आरटीओ की फ्लाइंग स्क्वाड ऑटो और टैक्सी ड्राइवरों की जांच करेगी और नए नियमों का पालन हो रहा है या नहीं ये देखेगी। जांच के दौरान वेरिफिकेशन के वीडियो रिकॉर्डिंग भी की जाएगी। महाराष्ट्र में बड़ी संख्या में ऑटो और टैक्सी ड्राइवर दूसरे राज्यों से आते हैं। इनमें कई ड्राइवर को मराठी नहीं आती या वे बहुत कम मराठी बोल पाते हैं। ऐसे ड्राइवरों को लाइसेंस और परमिट रद्द होने का डर है। हालांकि सरकार का कहना है कि पहले उन्हें मराठी सीखने का मौका दिया जाएगा, उसके बाद ही कार्यवाही होगी। परवापासून आरटीओ डिपार्टमेंट जे लोक जे ड्रायव्हर ओला असू द्या, उबर असू द्या, टॅक्सी असू द्या, रिक्षा असू द्या, त्यांना जर जुजबी मराठी भाषेचं ज्ञान नसेल तर त्यांच्यावर कारवाई करणार। अभियानाची सांगता झाली, परत ते अभियान सुरू ठेवावं म्हणून जर कोणी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आरटीओचे नियम पायदळीत उडवत असेल तर ते चालणार नाही। आरटीओ मध्ये 12 ऑगस्ट 2026 चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार प्रत्येकावर कारवाई केली जाईल। जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान नाही आलं तर 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। 1 महिन्याच्या नोटीस मध्ये जर तो मराठी शिकू शकला नाही तर त्याला त्याचं लायसन्स 3 महिन्याकरता निलंबित करण्यात येईल। 3 महिन्यामध्ये जर तो मराठी शिकला नाही तर त्याचं लायसन्स कायमचं रद्द करण्यात येईल। आणि तरी सुद्धा तो मराठी शिकला नाही तर तो परमिट जेव्हा रिन्यू करायला आमच्याकडे येईल तेव्हा त्याचं परमिट सुद्धा रद्द करण्यात येईल। त्यामुळे कुणीही हे समजू नये की आम्ही मराठी शिकलो, प्रमाणपत्र मिळालं म्हणजे आम्हाला मराठी आलं। आज राज्यामध्ये जवळजवळ 9 लाखापेक्षा जास्त हे रिक्षा टॅक्सी चालवणारे ड्रायव्हर्स आहेत। त्यापैकी मराठी काही असतील, बहुतांश 20 ते 30% हे मराठी सुद्धा असतील, परंतु उर्वरित हे अमराठी आहेत। त्यामुळे त्यांनी मराठी शिकणं गरजेचं आहे। अभियान चालू ठेवण्याच्या संदर्भात आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना केलेल्या आहेत। त्या सूचनांची पूर्णतः अंमलबजावणी केली जाईल, परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेत राहून आम्हाला कारवाई ही करावीच नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे। टोल फ्री नंबर नागरिकांनी प्रवाशांनी संपर्क कसा करायचा तक्रारी करण्याचा? नाही, संपर्क करायची गरजच नाही। आम्ही आता कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाने जबाबदारी स्वीकारलेली आहे। आज आता विचार करा, 105 दिवसांपैकी 40 ते 50 दिवसात 1,65,600 जे अमराठी चालक आहेत त्यांनी मराठीचं प्रशिक्षण घेतलं ना। त्यामुळे बाकी सगळ्या ज्या युनियनच्या नेत्यांनी स्वतःची दुकानदारी करायचा प्रयत्न केला होता त्यांना चपराक त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी मारलेले असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे मराठी गरजेची आहे। मराठी तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करता येणार। प्रश्न तुझा आहे की आता तुम्ही कारवाई केली जाईल, जर एखाद्या प्रवाशासोबत असा प्रसंग घडला तर त्याने तक्रार कुठे करावी, कशी करावी, काय? नाही, शेवटी तक्रारी निवारण करायची जबाबदारी नाही। आम्ही अभियान 19 तारखेला मंत्रालयामध्ये आरटीओच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक लावलेली आहे। बैठकीमध्ये आम्ही 1 महिन्याचा किमान एक आढावा घेऊ। 1 महिन्यामध्ये आमचे आरटीओचे अधिकारी रिक्षा चालकांशी, टॅक्सी चालकांशी संवाद साधतील। त्यांच्याकडे प्रमाणपत्र असल्यानंतर सुद्धा ते जर मराठी बोलत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही, परंतु जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर त्यांच्यावर कारवाई जी नियमानुसार आहे 12 ऑगस्ट 2026 चा जो आरटीओचा नियम आहे त्यानुसार कारवाई अटळ। ठाण्यात 3 स्थानिक भाजपचे आमदार आहेत, सगळ्यांना निमंत्रण होतं तरी ते येऊ शकले नाही। मुख्यमंत्री आले नाहीत म्हणून मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज या कार्यक्रमाला होती। त्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील। मी त्यांना शुभेच्छा देतो। प्रवासी तक्रार करू शकतात का? खरं म्हणजे समजा रिक्षा प्रवाशांनी तक्रारी करण्यापेक्षा रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरशी मराठीमध्ये संवाद साधला तर मला वाटतं तक्रार करायची गरज भासणार।